मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचं काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांनी 9.5 कोटींची रॉयल्टी थकवली आहे। गौण खनिज उत्खननानं ही रॉयल्टी थकवली आहे। महामार्गाचं काम करताना काळ्या दगडाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन तर डोंगरांचीही खोदाई करण्यात आली आहे। मात्र रॉयल्टीज भरली नसल्याचं आता समोर आलंय। या प्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून 4 कंपन्यांना नोटीसही पाठवण्यात आल्या, तर 31 मार्च पर्यंत त्यांना रॉयल्टी भरण्याचे निर्देश देण्यात आलेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम रखडलेलं आहे। त्यातच आता या महामार्गाचं काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांनी शासनाची जवळपास 9.5 कोटींची रॉयल्टी थकवल्याचं समोर आलेलं आहे। गौण खनिज म्हणजेच काळा दगड उत्खननात मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याची रॉयल्टी या कंपन्यांकडून थकवण्यात आलेली आहे आणि तसा अहवाल ETSचा अहवाल देखील प्रशासनाला प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भात 4 कंपन्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। त्यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर ईगल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, चेतक एंटरप्राइजेस, रवी इन्फ्रा, JS म्हात्रे या कंपन्यांचा समावेश आहे आणि या 4 कंपन्यांनी जवळपास एकूण 9.5 कोटींची रॉयल्टी थकवलेली आहे आणि ही रॉयल्टी 31 मार्चपर्यंत भरावी अशा नोटिसा देखील प्रशासनाकडून या ठेकेदार कंपन्यांना देण्यात आलेल्या आहेत। त्यातली एका कंपनीला जवळपास 3 कोटी 8 लाख रॉयल्टी भरावी लागणार आहे, तर दुसऱ्या एका कंपनीला 17 लाख रॉयल्टी भरावी लागणार आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम जे आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं आहे। महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार याचीच चर्चा गेले अनेक दिवस आहे। नवी डेडलाईन देखील आलेली आहे आणि त्यातच आता या महामार्गाचं काम करणाऱ्या ठेकेदारांनी रॉयल्टी थकवल्याचा मुद्दा देखील समोर आलेला आहे आणि प्रशासनाकडून या 4 कंपन्यांना 31 मार्चपर्यंत रॉयल्टी भरण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तशी नोटीस देखील त्यांना देण्यात आलेली आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।